नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे, माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांचं प्रतिपादन। सवाई गंधर्व महोत्सवात गायन आणि सतार वादनाची जुगलबंदी। यशस्विनी सामाजिक अभियान आणि श्री शिवाजी मराठा जिजामाता मुलींचे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्विनी चषक कबड्डी 2010 स्पर्धेला उत्साहात प्रारंभ। एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांच्या नायक या चरित्राचे प्रकाशन ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांच्या हस्ते संपन्न। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वेबसाईटचे उद्घाटन विकिमीडिया या प्रसिद्ध संस्थेचे उपसंचालक आणि जर्मनीतील पत्रकार एरिक मोलर यांच्या हस्ते संपन्न। पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी सुद्धा अधिक संख्येने पर्वती चढणे उतरणे या उपक्रमात सहभागी व्हावे, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे प्रतिपादन। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शरदोत्सव कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या समारोपावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, ॲडव्होकेट वंदना चव्हाण, आमदार बापूसाहेब पठारे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी कसोटीपटू चंदू बोर्डे म्हणाले की शरद पवारांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोलाचे असून त्यांनी खेळात राजकारण आणले नाही, त्यामुळेच अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करू शकले। महापौर मोहनसिंग राजपाल आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की पुण्याने मला भरभरून दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातील जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे, यापुढेही जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। याप्रसंगी पुण्यातील विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव, डी.एस. खटावकर, दाजीकाका गाडगीळ यांचा समावेश होता। त्याचप्रमाणे अपंग तसेच गरजू महिलांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। सवाई गंधर्व महोत्सवात गायन आणि सतारवादनाच्या जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले। गायकी अंगाने झंकारणारी सतार आणि ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांनी रंगवलेल्या नंद रागाने सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील अखेरच्या सत्रात रविवारी रसिकांना आनंद मिळाला। किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या गायनानंतर सवाई गंधर्वांच्या गायनाची ध्वनिमुद्रिका ऐकून श्रोत्यांच्या स्वरांना सानिध्याचा लाभ देणाऱ्या 4 दिवसांच्या या महोत्सवाची सांगता झाली। इटावा घराण्याच्या 8व्या पिढीचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांचे शिष्य आणि पुत्र शाकीर खान यांनी आपल्या वादनासाठी यमन रागाची निवड केली। या रागाचा आलाप, जोड, झाला वादनानंतर त्यांनी रूपक आणि त्रिताल अशा 2 गत वाजवल्या। त्यांच्या वादनामध्ये गायकी आणि तंतकारी अंगांचा सुंदर मिलाफ होता। त्यांना राम पळसुले यांनी तबल्याची साथ करताना रसिकांनी जुगलबंदीचा प्रत्यय दिला। प्राची आपटे यांनी तानपुऱ्याची साथ केली। मिश्र पिलू रागातील गत वाजवून शाकीर खान यांनी मैफिलीची सांगता केली, तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला। त्यानंतर उपेंद्र भट यांनी पुरिया कल्याण रागातील 2 बंदिशी सादर केल्या। त्यांना अविनाश दिघे यांनी हार्मोनियमची, ओंकार गुलवाडी यांनी तबल्याची, राजगोपाल गोसावी यांनी पखवाजची, तर नाग किरण नाईक आणि देवव्रत भातखंडे यांनी तानपुऱ्याची साथ केली। श्यामना अबतकाये या मिश्रमान रागातील रचनेनंतर रसिकांच्या आग्रहास्तव भट यांनी इंद्रायणी काठी हा अभंग सादर केला। यावेळी माऊली टाकळकर यांच्या टाळवादनाला रसिकांची दाद मिळाली। Ma
यशस्विनी सामाजिक अभियान आणि श्री शिवाजी मराठा जिजामाता मुलींचे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्विनी चषक कबड्डी 2010 स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या यशस्विनी चषक 2010 आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते भारताचे आंतरराष्ट्रीय कबड्डीचे माजी कर्णधार शांताराम जाधव आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन घुले यांच्या हस्ते करण्यात आले. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शहरातील 19 वर्षाखालील 8 तर 17 वर्षाखालील 16 अशा एकूण 24 शाळांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेच्या मैदानाचे पूजन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व माजी आमदार अॅडव्होकेट वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा रत्नप्रभा जगताप, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष नगरसेवक बाबूराव चांदेरे, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सदस्य अॅडव्होकेट भगवान साळुंके, शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रजनी पाचंगे, प्राचार्य प्रमिला गायकवाड, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्राध्यापक अविनाश ताकवले, मनपा शिक्षण मंडळ सदस्य सुनील खाटपे, बाळासाहेब अटल, अॅडव्होकेट औदुंबर खुने पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना माजी कर्णधार शांताराम जाधव म्हणाले की मराठमोळ्यांच्या कबड्डी या रांगड्या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन 7 समुद्रापलीकडे नेण्याचे मोठे काम शरद पवार साहेबांनी केले. 1980 साली भारताच्या वतीने जपानमध्ये पहिल्यांदाच आम्ही खेळण्यास गेलो होतो, त्याचेही पवार यांनीच आयोजन केले होते. मराठी मातीतल्या या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्याने सर्वांनाच हा खेळ आपुलकीचा वाटू लागला आहे. माजी आमदार अॅडव्होकेट वंदना चव्हाण म्हणाल्या, शरद पवार यांनी दूरदृष्टी ठेवूनच मुली कबड्डी या खेळात सहभागी व्हाव्यात म्हणून प्रोत्साहन दिले. आपल्या मुलामुलींनी कबड्डीमध्ये जास्त प्रमाणात भाग घ्यावा यासाठी आई वडिलांनी प्रयत्नशील राहणे जास्त गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी राष्ट्रीय कबड्डीपटू नितीन घुले यांनी यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी रजनी पाचंगे, बाबूराव चांदेरे आदींची भाषणे झाली. एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांच्या नायक या चरित्राचे प्रकाशन ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी हिरवे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, फाउंडेशनचे प्रमुख किशोर वारे आणि पुस्तकाचे लेखक राजा कांदलकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटकर म्हणाल्या, सध्याची समाजव्यवस्था हाच खरा महाघोटाळा असून लोकशाहीचे 4ही स्तंभ मातीत रुतत असल्याच्या या काळात भव्य जन आंदोलन उभारून पंचम स्तंभ उभारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नर्मदेच्या लढ्याला 25 वर्षे झाली असली तरी नव्या भानगडी पुढे येत आहेत. सध्या स्पेक्ट्रम, आदर्श अशा निरनिराळ्या घोटाळ्यांनी समाज ढवळून निघाला आहे. आंदोलनासाठी तरुणांना ही मोठी संधी आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आपल्या भाषणात म्हणाले, पूर्वी समाजातील आदर्श निराळे होते. मद्य विक्री हा जर देशाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. आपली नवी पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकते आहे. ही जर वस्तुस्थिती असेल तर 2020 मध्ये आपला देश महासत्ता कसे होणार? या परिस्थितीत देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यास आपण सज्ज राहिले पाहिजे असेही मत पवार यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वेबसाईटचे उद्घाटन विकिमीडिया या प्रसिद्ध संस्थेचे उपसंचालक आणि जर्मनीतील पत्रकार एरिक म्युलर यांच्या हस्ते करण्यात आले. www.punepत्रकारसंघ.com या पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वेबसाईटचे उद्घाटन विकिमीडिया या संस्थेचे उपसंचालक आणि जर्मनीतील पत्रकार एरिक म्युलर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकिमीडियाच्या मुख्य तांत्रिक अधिकारी डेनिस कुपर, ही वेबसाईट विकसित करणाऱ्या myविश्व.comचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर आणि पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष कुलकर्णी हे उपस्थित होते. या वेबसाईटमध्ये पत्रकार संघाचे विविध उपक्रम, सुविधा यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी सुद्धा अधिक संख्येने पर्वती चढणे उतरणे या उपक्रमात सहभागी व्हावे असे मनोगत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या पुणे विभागामार्फत भरवण्यात आलेल्या पर्वती चढणे उतरणे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ वैद्य यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी सुधारक भाटे यांचा गेली 25 वर्षे सतत पर्वती चढणे उतरणे या नैमित्तिक उपक्रमाबद्दल देखील शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि 11,000 रुपये देऊन वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, जयप्रकाश सुराणा उपस्थित होते. वैद्य म्हणाले, वृद्ध मंडळींचा उत्साह पाहून आपल्यालाही हुरूप वाटतो. एक काळ असा होता की त्यावेळी सेवानिवृत्त व्हायच्या आधीच काही माणसे वृद्ध होत असत, परंतु आता 90 पार केलेले वृद्ध तसेच उत्साही तरुण सुद्धा पर्वती चढण्याचा आणि उतरण्याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वृद्ध मंडळी तरुण होत आहेत असेच मला वाटते. ही खरोखरच आनंददायक बाब आहे. यावेळी शांतीलाल सुरतवाला यांनी आरोग्य चांगले राहण्यासाठी पेशव्यांनी आपल्याला पर्वतीची देणगी दिली असल्याबद्दल पेशव्यांचे ऋण व्यक्त करत
पर्वती चढणे उतरणे उपक्रमाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल उपस्थितांचे आभार मानले.